जो वचक या नगरपालिकेवरती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्यावरती एक आदरित वचक होता, तो गावाचा कारभार आत्ताचाही चालू नगरपालिकेचा कारभार सगळा सांगितला आणि त्याच्यावरच थोडंसं सांगितलं सुद्धा की खड्डे सिमेंटने भरू नका, धूळ उडेल, त्याला डांबर टाका. म्हणजे मला थोडक्यात सांगायचंय सगळ्या पत्रकार बांधवांना की ही ओळख खऱ्या अर्थाने नगरपालिकेची आहे की इथे कोणालाही बोलायचा अधिकार आहे, कोणालाही ऑडिट करायचा अधिकार आहे, कोणीही प्रश्न मांडू शकतं, समस्या मांडू शकतं, सल्ला देऊ शकतं, माहिती देऊ शकतं. हे केलं पाहिजे नगरपालिकेने, हे नाही केलं पाहिजे नगरपालिकेने, हे सांगण्याचा अधिकार खऱ्या अर्थाने सासवड नगरपालिकेमध्ये आहे. याबद्दल मी सुरुवातीलाच आज 152 वर्ष या नगरपालिकेला होत आहेत आणि मी नगरपालिकेचे नगराध्यक्ष आदरणीय मार्तंडजी भोंडे साहेब, उपनगराध्यक्ष आदरणीय काकी, नगरपालिकेचे CEO आदरणीय जळक साहेब, नगरपालिकेचे नगरसेवक संजय अण्णा, आदरणीय सुहास बापू लांडगे, आदरणीय विजयभाऊ वडणे, आदरणीय अजितरावजी जगताप, त्याचप्रमाणे मनोहरजी जगताप, आदरणीय प्रवीणजी भोंडे, मागे असलेले आदरणीय पायगुडे दादा नवनिर्वाचित नगरसेवक, त्याचप्रमाणे नवनिर्वाचित नगरसेवक आमचे अध्यक्ष आहेत. या ठिकाणी उपस्थित नगरसेविका आदरणीय हिवरकरताई, आदरणीय भोंगळेताई, आदरणीय टिळेकरताई, आदरणीय आनंदताई, आदरणीय पुष्पा काकी, हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्याच आदरणीय गटनेते आणि या सासवड नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शक आदरणीय आईंच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेच जण त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये खरोखर खूप चांगलं काम करतात आणि त्याची पावती आज अचानकपणे येऊन साळुंखे साहेबांनी त्या ठिकाणी दिली आणि मनस्वी सासवडचं मन त्या ठिकाणी त्यांच्या भाषणातून त्यांनी ते मोकळं केलं. या ठिकाणी संजयराव चव्हाण आहेत, गणेशराव आहेत, आदरणीय महेशराव आहेत, प्राध्यापक जगताप सर आहेत, आदरणीय माजी उपनगराध्यक्ष वामन तात्या आहेत, भूषण आहेत, आदरणीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीपान आहेत, ॲडव्होकेट भालेरावजी आहेत, आदरणीय माजी नगरसेवक संजय अण्णा हिवरकरजी आहेत, नंदूबापू आहेत, सगळ्यांच्या उपस्थितीत पत्रकार बांधव आहेत. मनस्वी त्यांनी कौतुक करत असताना सासवडच्या स्वच्छता कामगारांच्या बद्दल आपुलकी आत्मीयता, कारण आपण झोपेतून उठायच्या अगोदर ही मंडळी कामाला लागतात. आजही मला अभिमान वाटतो, कारण पुण्यामध्ये किंवा अनेक ठिकाणी जात असताना लोक सांगतात की आपल्या घंटागाडीवरती आम्ही घड्याळ लावतो. म्हणजे ही ओळख आपल्या सासवड नगरपालिकेची आहे. किंवा मागाशी आम्ही बसलो होतो आणि विजयभाऊचा फोन वाजला आणि मला म्हणजे 7:30 वाजता. मी म्हणजे 7:30 कुठे, मला वाटलं जेवायला वेळ जायचं नाही, म्हणजे 7:30 पाणी येणार हे सांगतं. म्हणजे ही आत्मीयता आहे लोकांच्या बद्दल, नगरसेवकांची म्हणा किंवा आपल्या सर्वांची. ही खरोखर मनस्वी प्रत्येक घटनेतनं प्रत्येक गोष्टीचं जाणवत असते. आधी CEO साहेबांचे आम्ही नसते 4 वर्ष सातत्याने स्वच्छ भारतमध्ये आपली नगरपालिका ही खूप चांगला परफॉर्मन्स करत आहे. महाराष्ट्रामध्ये, विभागामध्ये आणि देशामध्ये नंबर 1 बक्षीस त्या ठिकाणी सातत्याने देत राहिलेले आहे. मधल्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये सुद्धा खूप चांगलं काम नगरपालिकेच्या सर्वच माझ्या सहकार्याने त्या ठिकाणी केलं. आपल्या स्वच्छ भारत नगरपालिकेचे ब्रँड अँबॅसेडर आदरणीय गिरणे अण्णाही मागे उभे आहेत, राजाभाऊ गिरणे आहेत, रोहितजी आहेत, सर्व आपण आदरणीय माजी उपनगराध्यक्ष वडणे भाऊ या ठिकाणी आहेत, सागरजी आहेत. सगळ्यांच्या आपल्या उपस्थितीमध्ये खरं म्हणजे ही नगरपालिका आज सासवडची नगरपालिकेच्या उंचीवरती पोहोचली. त्याच्यामागे निश्चित आदरणीय सर्वांची दृष्टी आहे, परंतु त्याच्याबरोबर आपण माझ्या आई आदरणीय आईंचं मार्गदर्शन आहे आणि त्याच्याबरोबर आपल्या संपूर्ण सर्व पदाधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, सर्व कर्मचारी, सासवड नगरीची सर्व लोक, या सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये आहे. कारण आम्ही काय सांगतो किंवा काय दिशा गावाने पकडायची, याच्यापेक्षा गावाने सामूहिकपणे काय निर्णय घ्यायचा आणि ते खऱ्या अर्थाने ती ओळख सासवडकरांनी खऱ्या अर्थाने सासवडची ओळख त्या ठिकाणी एक वेगळी निर्माण केली आणि म्हणून सामूहिकरण म्हणलं. कारण आपल्या गावाचं नाव कॉम्पिटिशन मध्ये येतं आणि आपल्या गावाचं नाव आल्यानंतर कॉम्पिटिटर नगरपालिकेकडे जाऊन
साळुंखे साहेबांनी रात्रीच्या 12 वाजता त्या नगरपालिकेचं ऑडिट केलं आणि ठरवलं आपली नगरपालिकेला बक्षीस मिळणार आहे. म्हणजे याच्यापेक्षा आत्मीयता वेगळी काय असते. आणि म्हणून मी आपलं सर्वांचं कौतुक करेन, कारण खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं मी नेतृत्व करतो म्हणून क्रेडिट मला मिळतं, परंतु सगळं काम जे आहे ते तुम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करत असतात. सगळ्यात मोठं काम जर असेल तर ते प्रशासनाच्या माध्यमातून मोहनराव या ठिकाणी आहे. सकाळी 5 वाजताचा दिवस सुरू होतो. तुम्ही आम्ही सगळेजण सांगत असतो, ओळख आम्ही सांगतो, आम्ही लोकांना सांगतो आमचं गाव किती स्वच्छ आहे बघा, पालखी गेली की 12 तासामध्ये गाव स्वच्छ होतोय. किंवा पहाटे तुम्ही 5 वेळा कर्मचारी काम करत असतात, कुणाला सांगायची गरज नाही. पण ती एक आत्मीयता आपल्या अधिकाऱ्यांच्या, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या, आरोग्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आहे, पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आहे, इलेक्ट्रिकच्या माध्यमातून आहे. साळुंखे साहेबांनी मागायची सांगितल्याप्रमाणे काही त्रुटी राहत आहेत, परंतु त्रुटी दुरुस्त करणं ही तुमच्या आमच्या हातामध्ये त्या ठिकाणी आहे. आज आनंदाची गोष्ट आहे म्हणजे जस्ट मला एक असंच पत्र मिळालं की आजच त्या ठिकाणी नगर उत्थानमधनं, सुवर्ण जयंती नगर उत्थानमधनं आपल्या नगरपालिकेला त्या ठिकाणी मोटरसाठी जवळपास 2,34 रुपयाची मंजुरी त्या ठिकाणी आली. त्यामुळे यावर्षी आपल्या ज्या 15 वर्षापूर्वी आदरणीय काकांच्या दूरदृष्टीकोनातून जे 20 पाण्याची योजना झाली, तर त्या मोटारी आता त्या ठिकाणी 15 वर्षाच्या झाल्या होत्या. त्या नवीन मोटारी आल्यामुळे जो आपला बॅकलॉग एप्रिल मे महिन्यामध्ये पाण्याचा राहतो तो राहणार नाही, कारण जास्त प्रमाणामध्ये पाणी उचललं जाईल. त्यामुळे आपला भरपूर प्रमाणात साठा त्या ठिकाणी आबा आहे. तिथं आबांना कल्पना आहे त्याची. कुलकर्णी साहेब आहेत, साकोले साहेब आहेत, जीवनजी आहेत, गणेश आहेत, हे सगळे पत्रकार बांधव किंवा आबा प्रत्यक्षाच्या कामकाजामध्ये आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे. तर मी निश्चितपणे हेही काम होत आहे. सोलरच्या बाबतीमध्ये आज प्रशासनाने पुढाकार घेतलेला आहे. गुरव बाबा आहेत या ठिकाणी, भाऊची आठवण विशेषतः आणि संजय आनंदने आठवण करून दिली आहे. तर मी खरं तर जास्त वेळ आपला सगळ्यांचा घेणार नाही, परंतु मी खरं तर आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. जळक साहेबांनाही विनंती करतो की सातत्याने मागील 3 वर्ष सातत्याने परफॉर्म करत आले. विभागामध्ये आज देशामध्ये सासवड नगरपालिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन सासवडपासून ते मंत्रालयापर्यंत आणि मंत्रालयापासून आता दिल्लीपर्यंत बघायचा दृष्टिकोन नगरपालिकेचा वेगळा आहे. आणि त्यामुळे प्रशासनाला, सीओ साहेबांना, सर्व माझे जे अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, आपण सर्व मंडळी, त्याचप्रमाणे जे रिटायर्ड अधिकारी झाले, त्या सर्वांनाही मला विनंती करायची की आपण सगळ्यांनी डिओटेडनी एकत्रितपणे काम करूया. यावर्षी सुद्धा स्वच्छ भारतच्या पुरस्काराच्या बाबतीमध्ये आपण पुन्हा एकदा असाच प्रयत्न ठोसपणे करून आपण यावर्षी सुद्धा परफॉर्म करून दाखवूया की कुठलंही बक्षीस आम्हाला मिळत असताना ते आम्हाला अपघाताने मिळालं नाही, तर आम्ही सगळे सासवडकर आणि आमचं गाव, आमची माती आणि आम्हाला नंबर 1 यायचं त्या भावनेतनं काम करू. हीच खऱ्या अर्थाने आजच्या वर्धापन दिनाच्या आम्हाला सर्वांना भेट असणार आहे. खरं म्हणजे काकांच्या स्मृतीला अभिवादन करत असताना अनेक आठवणी त्या ठिकाणी काकांच्या बाबतीच्या आहेत. नेहमी मला आठवतंय 4-5 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझा मुलगा छोटा होता आणि एकदा गाडीतून जात होतो, तो बाबा म्हणायचा काकांना, आणि कुठेतरी लग्नाला जात असताना तो सहज म्हणाला की बाबा तुमच्या गाडीत बसलं की ट्रॅफिक पण सरळ होतं आणि गाव पण स्वच्छ झालं. म्हणजे ती एक आदर काकांच्या बद्दलचा आपल्या सर्वांनाच नेहमी होता. खरं म्हणजे ती जागा आम्ही कोणीच भरून काढू शकत नाही, परंतु तो आदर, ती जागा तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे निश्चितपणे भरून काढू. आणि तो काकांची तळमळ कामाबद्दलची, स्वच्छतेबद्दलची, आपल्या गावाबद्दलची आपुलकी आपण सगळेजण बाळगू. हीच खरं म्हणजे या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपली सगळ्यांची ओळख असेल. संतोषराव या ठिकाणी आहेत, मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि संगमेश्वरचा पूल, ही संगमेश्वर मंदिराचा परिसर ही तुम्हा आम्हाला सासवडकरांची खूप जिव्हाळ्याची गोष्ट आहे. म्हणजे दरवर्षी त्रिपुरा पौर्णिमेला आपण तिथं दीपोत्सव साजरा करतो आणि नेहमी सासवडकरांचं शनिवार रविवार जाण्याचं आणि आपल्या सर्वांचं पर्यटनाचं एक चांगलं ठिकाण. तो पूल मधल्या अतिवृष्टीच्या काळामध्ये 1.5 ते 1.5 वर्षापूर्वी
व्हायला गेला तुटला तर पुढाकार घेऊन तुम्ही त्या ठिकाणी वैयक्तिक वेळ त्या ठिकाणी दिला आणि त्या पुढचं काम त्या ठिकाणी करून घेतलं. संतोष वगैरे मनापासून अभिनंदन, कारण खरोखर उत्कृष्ट पूल झालं. म्हणजे तसाच पूल आता आपल्याला सिद्धेश्वरला केला पाहिजे असं मला आता त्या ठिकाणी सांगितलंय. असं मगाशी मी म्हटलं फ्रीडम ऑफ स्पीच. खरं म्हणजे आज अनेक चौकांना शिवतीर्थ चौकाला नाव दिलं गेलं, खाली गोदाजी राजेंचं नाव दिलं गेलं किंवा आदरणीय कैलासवासी काकांचं नाव रस्त्याला दिलं गेलं. प्रशासकीय इमारतीला सुद्धा शिक्षण आणि सहकार मंत्री कैलासवासी चंद्रकांत नाव त्या ठिकाणी दिलं. आम्हाला सर्वांनाच वाटतं की ते नाव घेणं संयुक्तिक आहे. कारण गेली 15 वर्ष या नगरपालिकेमध्ये काम करत असताना किंवा आम्हा सगळ्यांच्याबरोबर काम करत असताना एक आदरयुक्त समाजाची भीती, समाजाबद्दलची आत्मीयता, गावाबद्दलचा अभिमान, गावाबद्दलची चळवळ आणि पहिलं प्राधान्य हे माझ्या कामाला, हे माझ्या लोकांच्या जबाबदारीला आणि ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं, ज्या लोकांनी आम्हाला जबाबदारी दिली त्या सगळ्यांना ह्याची जबाबदारीची जाणीव जर आम्हाला सगळ्या लोकप्रतिनिधींना जर तुम्ही करून दिली असेल तर ते कैलासवासी काका असते. आणि नुसते आम्हाला नाही जाणीव करून दिली तर या ठिकाणी प्रशासनामध्ये काम करणाऱ्या नगरपालिकेच्या त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना, नगरपालिकेचे कर्मचारी असो, पीडीसीसी बँकेचे असो किंवा ज्या ज्या प्रशासनामध्ये आदरणीय काकांनी काम केलं त्या प्रशासनामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आज सकाळी काकांची आठवण त्या ठिकाणी झालं. ऑर्किड म्हणून हॉटेल लोणावळ्यामध्ये माजी नगराध्यक्ष तिकडे त्यांनी मी दुपारी त्या ठिकाणी वर्षाचाही गायकवाडांच्या कार्यक्रमाला होतो. तर तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी तो ऑर्किड हॉटेलमध्ये वर्षाचाही थांबला तर तो हॉटेलचा मालक मला भेटला आणि त्यावेळेस त्याला कळालं मी चंद्रकाकांचा मुलगा आहे. आज जरी मी आमदार असलो तरी पहिली ओळख माझी ही चंद्रकाकांचा मुलगा आहे. पुणे किंवा पुरंदरमध्ये नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर सर्व महाराष्ट्रामध्ये ऑर्किड हॉटेलचे मालक म्हणजे कामाचे ते मालक त्या ठिकाणी भेटले आणि त्यांनी 1987 ते 88चा किस्सा सांगितलं. मला वाटतं कुठलं तरी एक अधिवेशन नगरपालिकेचं कुठलं तरी हे होतं एकत्रितपणे आणि ते सासवडलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी तो किस्सा सांगितलं की ऍडमिनिस्ट्रेशन किंवा सासवडकर म्हणजे सासवडच्या सीएम पासून सासवडच्या प्रत्येक कर्मचारी येणाऱ्या पाहुण्यांची आत्मीयतेने करणारं काम, प्रत्येक नगरसेवक आत्मीयतेने त्यांची करणारी उद्बस पाहुणचार हे बघून येणार. तिथे वाटलं नाही म्हणजे त्या माजी नगराध्यक्षांचं बोलणं असं होतं की अख्खं सासवड, अख्खं ऍडमिनिस्ट्रेशन, सीओन पासून प्रत्येक कर्मचारी, नगराध्यक्षांपासून प्रत्येक नगरसेवक हा आत्मीयतेने पुणे जिल्ह्यातल्या आलेल्या सगळ्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष नगरसेवकांची जी आत्मीयता दाखवली होती आलेल्या पाहुण्यांची ती इतर कुठल्याही नगरपालिकेमध्ये दिसत. हे ऍडमिनिस्ट्रेशनचं छोटंसं उदाहरण आज दुपारी 3:30-4 वाजता मला त्या ठिकाणी सांगितलं. ही ओळख माझी त्या ठिकाणी आदरणीय काकांची आहे आणि म्हणूनच आम्हा सर्वांना त्या ठिकाणी वाटलं, नगरपालिकेचेही सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला, प्रशासनाने विचारलं आणि त्या ठिकाणी या प्रशासकीय इमारतीला आदरणीय काकांचं नामकरण केलं. शेवटी साळुंके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सासवड नगरीमध्ये तर त्या ठिकाणी फ्रीडम ऑफ स्पीच आहे. काही मंडळींना ते आवडलं नाही, काही मंडळी बोलल्या, आनंद आहे. परंतु मला असं वाटतं की त्यांच्या स्मृती चिरंतपणे तुम्हा आम्हा सर्व सासवडकरांच्या मनामध्ये राहाव्या हीच भावना त्या ठिकाणी आहे. वेगळी भावना आमची काहीच नाही. परंतु मला त्या ठिकाणी निश्चितपणे सांगायचं की तुम्हीही त्या ठिकाणी प्रशासनातलेही सर्व अधिकारी म्हणजे इव्हन रिटायर्ड अधिकारी कुलकर्णी साहेब आबा काकांच्या बरोबर त्या ठिकाणी काम केलंय. म्हणजे जेवढी वर्ष मी केलं नाही त्याच्यापेक्षा जास्त वर्ष आबांनी आणि कुलकर्णी साहेबांनी काकांच्यावर काम केलं तर तुम्ही काम केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या कामाची पद्धत किंवा आत्मीयता किंवा आवड कशा प्रकारे निर्माण व्हायची आणि ती स्मृती राहिल्यामुळे, कारण आज काकांना जाऊन 3 वर्ष झाले, परंतु आजही त्यांच्याबद्दलचा आदर, त्यांच्याबद्दलचा आत्मीयता ही लोकांच्या मध्ये संपलेली नाही आणि तीच भावना समोर ठेवून आम्ही त्या ठिकाणी
पदाधिकाऱ्यांनी ते केलं. खरं म्हणजे मी आज जे बोललो हे योग्य आहे संयुक्तिक आहे की नाही मला माहीत नाही, परंतु जे मी वाचलं सोशल मीडियावर, जे मी पत्र बघितलं ते बघून खरोखर दुःख झालं. परंतु मला निश्चितपणे सांगायचं की हा परिवारातल्या घराण्याचा मोठेपणा म्हणून नाही, कारण आम्ही कितीतरी सोचलोय. कारण जेवढे माझे वडील म्हणून नगरपालिकेला लाभले तेवढे मुलगा म्हणून आम्हाला कधी लाभले नाही. एवढं काकांनी वेळ त्या ठिकाणी नगरपालिकेसाठी दिला. असो ती एक वेगळं म्हणजे आमच्यासाठी एक सावत्र भावंडच होतं. त्यांच्या ज्या ज्या संस्था त्याची जबाबदारी काकांच्यावरती होती. परंतु असो मी मनपूर्वक परिवाराचा सदस्य म्हणून नगराध्यक्षांचं, उपनगराध्यक्षांचं, सर्व नगरसेवकांचं, नगरसेविकांचं, प्रशासनाचे सीओ आहेत, सर्व अधिकारी आहेत, नगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो की आपण त्या ठिकाणी आदरणीय काकांचं नाव देऊन या प्रशासकीय इमारतीचं नामकरण केलं. मी मनापासून जगताप परिवाराच्या वतीने आणि त्या जगताप मित्र परिवाराच्या वतीने आपलं आभार त्या ठिकाणी मानतो. त्याचप्रमाणे आता गॅसदानी असेल, इतरही कामांच्या बाबतीमध्ये सांगितलं आणि आदरणीय साळुंखे साहेबांनी सांगितलं डांबरी रस्त्याच्या बाबतीत मला वाटते सीओ साहेबांनी कल्पना दिली असेल. उद्या परवापासूनच सासवडमध्ये त्या ठिकाणी सर्व रस्त्याच्या कामांना सुरुवात होते. जरी गॅसचं आणि गॅस पाईपलाईन आणि ड्रेनेज या दोन्ही कामं होणार असली तरी सुद्धा सरफेस आणि ते रस्ते दुरुस्तीचं आपण काम करतोय. कारण निश्चितपणे आपण सासवडमध्ये राहतोय, चंद्रावरती नाही, याची कल्पना तुम्हाला सर्वांना आहे. खरं म्हणजे माझ्या जिद्दीमुळे मी म्हणत होतो की पैसे वायाला जाऊ नये म्हणून मागचे 6-8 महिने सासवडकरांना त्रास झाला. परंतु आता आपण ते रस्ते पूर्ण करून देतोय. कारण थोडासा वेळ त्या ठिकाणी ड्रेनेजच्या लाईन घ्यायला जातोय, परंतु रस्ते होणं गरजेचं आहे. त्यामुळे निश्चितपणे ते रस्ते मार्गी लागतील. इतरही कामं म्हणजे आज आंबेडकर भवनचं जे आहे तिथेही सामाजिक विभागाच्या माध्यमातून आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं सेंटर त्या ठिकाणी आपल्या भागातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांच्यासाठी करतोय. त्याचंही काम चालू आहे. आपल्या आचार्यात्री सभागृहाचं रिन्युएशनचं काम त्या ठिकाणी सुरू होतंय. प्रशासकीय इमारतीच्या वर्तनातल्याचं रिन्युएशन त्या ठिकाणी होतंय. आपल्या गावात अनेक म्हणजे स्वच्छ भारतच्या माध्यमातून जे आपल्याला बक्षीस मिळाले त्याच्या रूपांतरातून अनेक वेगवेगळे प्रकल्प त्या ठिकाणी होत आहेत. नवीन गार्डन, त्यानंतर नवीन पेवर ब्लॉकचे रस्ते, ज्या ज्या सुविधा त्या ठिकाणी आहेत. काही भागांमध्ये सार्वजनिक ऑटोमॅटिक टॉयलेटचं त्याही गोष्टी आपण येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेत पुढच्या 2-3 महिन्यामध्ये लावतो आहोत. अशा विविध विकास कामांमध्ये नेहमीच सासवड नगरपालिका ही अग्रेसर राहिलेली आणि मला खात्री आहे यावर्षी सुद्धा हा 152वा वर्धापन दिन आपण साजरा करतो आहोत. परंतु यावर्षी सुद्धा आपण ही जबाबदारी पार करून सर्व प्रशासन आणि सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी निश्चितपणे स्वच्छ भारतमध्ये यावर्षी सुद्धा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये पुन्हा एकदा आपल्या सासवडकरांची मान उंचावण्याचं काम करावं हीच वर्धापन दिनाच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना आपल्याला वर्धापन दिनाच्या 152व्या वर्धापन दिनाच्या सासवड नगरपालिकेच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो.